फायनली मी माझं घर सोडून चाललेली आहे का कळेलच पुढे बघा. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. मी माझे सगळे कामं निपटवून घेतले आणि त्यानंतर काकांसोबत जायला निघाले आणि इथे ऋतुराजची मस्ती चालू होती. सिरियस कंडिशन असो किंवा काहीही असो त्याला काही फरक नाही पडत, पण तो नुसता हसत असतो. आणि मी आता चाललेली आहे त्यामुळे माझ्या पप्पांना थोडंसं असं इमोशनल झाले, ते रडू झालेले होते. पण मी रडू नये त्यामुळे ते त्यांचे इमोशन खूप जास्त कंट्रोल करत होते. पण मी पण त्यांची मुलगी, मला कळून गेलं लगेच. त्यानंतर मग मी काकांसोबत जायला निघाले आणि जाता जाता आम्ही इथे पहिले काकांचं काम केलं आणि मग पुढची जर्नी स्टार्ट केली. आता मी कोणत्या गावाला चालले काय हे तर तुम्हाला पुढे कळेल. आणि पावसाळा चालू आहे त्यामुळे सगळं वातावरण एकदम मस्त झालेलं होतं. आणि जाता जाता आम्हाला राऊतचा घाट लागतो, तो इतका सुंदर आहे, तिथून खूप छान नजारा येतो. मग म्हटलं चला सनरूफ मध्ये उभं राहून थोडेसे मेमोरीज क्रिएट करूया. मस्त फोटोज व्हिडिओज क्लिक केले आणि फायनली आम्ही या गावात पोहोचलेलो. आणि मेन गोष्ट तर ही होती की कोणाला माहितीच नव्हतं की मी तिकडे येते, मी सगळ्यांना सरप्राईज देणार होते. मला काकूंचा आणि काकांचा पण फोन आला होता की तू कुठे. मी सांगितलं त्यांना की मी घरी आहे, पण मी काकांसोबत होते आणि आम्ही रस्त्यात होतो. आणि जेवढी मी त्यांना भेटायसाठी एक्सायटेड असते तेवढेच ते पण मला भेटण्यासाठी एक्सायटेड असतात. आम्ही गावात एंटर केलं आणि मी खाली लपून गेली, कारण कसं कोणी मला बघू नये त्यामुळे. आता ना तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रिएक्शन बघा बरं का. सगळ्यांचे रिएक्शन बघून तुम्हाला पण नक्कीच भारी वाटलं असेल. इथे मला प्रेम करणारे इतके सारे लोक आहे की तुम्हाला काय सांगू. ज्यावेळेस मला स्ट्रेस होतो, ज्यावेळेस मला टेन्शन येतं, ज्यावेळेस मी अशी खूप एकटी फील करते, त्यावेळेस मी इकडे निघून येते आणि इथे आल्यावर मला काहीच आठवत नाही की मला असं टेन्शन होतं किंवा काय होतं. मला कधीच एकटं वाटत नाही. आणि सगळ्यांकडून मला जे रिएक्शन भेटले ना ते एकदम अनएक्सपेक्टेड होतं. सगळ्यांना इतका जास्त आनंद झाला की काय सांगू. मग इथे काकून ते सगळे स्वयंपाकाची तयारी करत होते आणि आता तुम्हाला मेन पर्सनचे रिएक्शन बघायला भेटणार. कसं वाटलं छान एकदम. माझ्या फॅमिली नंतर जर मी कोणाला माझी सगळ्यात बेस्ट फॅमिली मानत असेल तर हे सगळे आहेत ते. आणि ते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मला इतके जीव लावतात की तुम्हाला काय सांगू. मी आली म्हणून काकूने माझ्यासाठी माझी फेवरेट खिचडी बनवली आणि ते बघतो तर काय आमच्या गेटमध्ये गाय घुसून आलेली होती. आणि हे बघा आमचं एक माकड पळालं परत ते बघून मला. सो भेटूया उद्या. बाय.